दरम्यान ओबीसी एल्गार मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही अशी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी भूमिका घेतली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागू केलेला हैदराबाद गॅझेटचा जीआर तात्काळ रद्द करा या मागणीसाठी उद्या बीडच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे आम्ही मंत्री छगन भुजबळांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंनी घेतली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। मध्ये ओबीसी एल्गार महामेळावा पार पडत आहे। या मेळाव्यापूर्वी मोठा विरोध जो आहे तो मराठा समाजाकडून केला जात आहे। माझ्यासोबत जे आहेत ते मराठा समन्वयक आहेत। काय सांगाल, काय विरोध आहे तुमचा? काल राज्यपालांची तुम्ही भेट देखील घेतली आहे। हे बघा, आमचा ओबीसीच्या त्या मेळाव्याला विरोध नाही। तिथं सामान्य ओबीसी येऊ शकतात, मोर्चा काढू शकतात, मेळावा घेऊ शकतात। आमचा त्यांच्या त्या भूमिकेला विरोध नाही। पण मंत्री पदावर असलेल्या मंत्री छगनराव भुजबळ यांनी येताना त्या मेळाव्याला आपला राजीनामा देऊन यावं। एकतर त्यांनी शपथ घेतली की घटनेची कुठल्याही समाजाबद्दल विशेष महत्त्व किंवा कुठल्याही समाजावर द्वेष देणार नाही, या शपथेचा ते भंग करतायत। आणि या राज्याचे प्रमुख असलेल्या फडणवीस साहेबांनी सांगितलंय हा हैदराबाद गॅझेटचा जीआर जो आहे त्याच्यामुळे ओबीसी बांधवाला कुठलाही धोका पोहोचत नाही हे सांगितल्यानंतर सुद्धा ते या मेळाव्याला येऊन मराठा समाजाला इथं विरोध करायची भाषा करतायत। त्या त्यांच्या भूमिकेला विरोध आहे, म्हणून त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही आणि ते लोकशाही पद्धतीने आम्ही हे आंदोलन करणार असं सांगितलेले। त्याच्यामुळं उलट जे आमच्यावर आरोप करतायत इथले काही लोक या आमच्या भूमिकेचा त्यांनी गैरअर्थ करून उलट मराठा ओबीसी वाद लावून ओबीसी समाजाला भावनिक करून इथं येता कसं येईल आणि आम्ही कसं या मेळाव्यालाच उजळून लावतो किंवा मेळाव्यासाठी आमचा विरोध आहे असा विरोधाभास निर्माण केला। हे सगळं प्रसिद्धीसाठी केलंय त्यांनी आणि आमची जी भूमिका आहे ती आम्ही माननीय राज्यपाल साहेबाला पत्राद्वारे निवेदनाद्वारे सांगितली। त्यात सांगितलं एक तर त्यांना येण्यापासून रोका, यायचा असेल तर त्यांचा राजीनामा देऊन यावा आणि ते तरीही तसे येणार असतील तर माननीय राज्यपाल साहेबांनी त्यांना बडतर्फ करून टाकावं आणि खुशाल त्यांनी ओबीसीचं काम करावं। तिथून पुढे आमचा त्यांना विरोध राहणार नाही। थांब उद्या मंत्री भुजबळ असतील, त्याबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, गोपीचंद पडळकर देखील या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत। त्यांना देखील तुमचा विरोध असेल? नाही, अजिबात नाही, त्यांना विरोध नाही किंवा या जिल्ह्यातले ओबीसी बांधव जे कोणी त्या मोर्चाला मेळाव्याला मोर्चाला काय येतात त्यांनाही विरोध नाही। परंतु भुजबळांनी जाणून बुजून बाकीचे लोक कधी इतक्या खालच्या थराला जाऊन राजकारण करत नाहीत ज्यांचे तुम्ही नाव घेतले ते। परंतु भुजबळ वरून एवढं दाखवतात की मराठा समाजाला माझा विरोध नाही, परंतु 16% आरक्षण मिळालं त्यावेळेस फडणवीस साहेबांनी आम्हाला दिलं, त्यावेळेस स्वतः भुजबळांनी काही वकील तिथं लावले, पैसे पुरवले आणि ते सुप्रीम कोर्टात आमचं आरक्षण रद्द करायला त्यांनी भूमिका घेतली। त्यावेळेसही त्यांच्या इथल्या जिल्हाध्यक्षांनी ते आरक्षण देण्यासाठी समिती आली, आयोग आला, त्यावेळेस तिथं विरोधात पत्र दिलेले। असा राज्यात त्यांनी समता परिषदेच्या असमता परिषद खरं तर मी त्याला म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस निवेदन दिले। आता 10% आरक्षण मिळत असताना त्यालाही त्यांनी कोर्टात आणि रस्त्यावरच्या लढाईत आंदोलन त्यांनी चॅलेंज केलेले। ती केस चालू आहे। कालच्या जीआरला त्यांनी कोर्टात 5 रीती याचिका दाखल केल्यात आणि इथं येता असा रोज त्यांचा विरोध मीडियातून दिसतोय। म्हणजे मराठा द्वेषाचा कावीळ हा भुजबळ साहेबाला झालाय आणि त्यांना आम्ही सुद्धा तुम्हाला लोकशाही मार्गाने विरोध करू शकतो आणि लोकशाही मार्गाने तुम्हाला सगळे लोकशाहीचे आयुध वापरून शांततेच्या मार्गाने बीड जिल्ह्यात पाय सुद्धा ठेवू देऊ शकत नाही। हे आम्हाला मराठा समाजाला एक सामान्य नक्कीच बीडमध्ये जे आहे मराठा ओबीसी हा वाद पुन्हा एकदा पेटताना दिसत आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।